मुंबईतला मराठी माणूस जर टक्क्यानुसार पाहायचा झाला तर साधारणतः 33% केवळ आता मुंबईत उरलाय. म्हणजे काही दशकांमध्ये इतका तो मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय. ह्याला तुम्ही पुन्हा मुंबईत आता कसं आणणार? किंवा हा टक्का जो 35 आहे तो टप्प्याटप्प्याने 50, 60 असा वाढवण्यासाठी म्हणून तुम्ही काय एफर्ट्स घेता? आमचे दोन त्याच्यामध्ये एफर्ट्स आहेत. पहिला, आता यापुढे मराठी माणसाला बाहेर जावं लागू नये. 25 वर्ष मराठी माणसाबद्दल बोलणाऱ्यांनी हेच उत्तर दिलं पाहिजे की अख्ख्या दक्षिण मुंबईतला मराठी माणूस वसई विरारच्या पलीकडे का गेला. कारण त्याच्याकरता तुम्ही घर दिले नाहीत. ज्यांच्या जीवावर तुम्ही उभा राहिला त्या गिरणी कामगाराला का देशोधडीला जावं लागलं? कारण त्यांच्या गिरण्यांना बिल्डराच्या घशात घालताना, नकाशे मंजूर करताना त्यांच्याकरता घरं तुम्ही राखून ठेवले नाहीत, त्याची अट तुम्ही ठेवली नाही. आणि म्हणून आज खरं म्हणजे आमचा प्रयत्न आहे की मुंबईतला जो मराठी माणूस आहे त्याला मुंबईतच घरं दिले पाहिजेत. ते आम्ही देतो आहोत. आम्ही त्याची उदाहरणं दिली आहेत. आणि यासोबत आपला दुसरा प्रयत्न आहे की जे बाहेर गेले आहेत रिडेव्हलपमेंटमुळे आणि ते रखडलेलं आहे, जसं पत्राचाळीचं उदाहरण आहे की पत्राचाळीतला मराठी माणूस, शिवसेनेच्याच लोकांनी पत्राचाळीचं रिडेव्हलपमेंट घेतलं, पैसा कमावला, भ्रष्टाचार केला, त्याला एक घर दिलं नाही. आम्ही पत्राचाळीचं रिडेव्हलपमेंट पूर्ण केलं, मराठी माणसाला त्याच्या घरी परत आणलं. अशा जेवढ्या वेगवेगळ्या रिडेव्हलपमेंट आहेत की ज्याच्यात तो बाहेर आहे त्या रिडेव्हलपमेंटमुळे, त्या टाइम बाउंड पूर्ण करून त्या सगळ्या मराठी माणसाला आम्ही मुंबई